आणि मसून गेलं आणि देवाकडे आलं. गेल्याच्या नंतर लगेच काय झालं, देव त्याच्या अगोदर पुढे उभा आले आणि त्या नवऱ्या मुलीने असणाऱ्या देवाच्या गळ्यामध्ये हार घातला. तो देव असणारा पुढे नव्हता, विष्णू भगवान परमात्मा होता आणि ती नवरी मुलगी दुसरी कोण होती, साक्षात आदिमाया शक्ती असणारी लक्ष्मी होती. सांगायचे कशासाठी मला, एवढा मोठा असणार त्या ठिकाणी म्हणले नारदजी सुद्धा फसला आणि बघितलं सांगितलं, तुला असं करायचं होतं मला कशाला सांगितलं, अगोदर सांगत काय झालं नारदा असं म्हणले आणि पुन्हा पश्चाताप झाला, सगळं गायब केलं. आता शॉर्टकट सांगून टाकतो, तर लय लवकर जास्त लांबीचं चार्ट लावल्यावर लोक लांबीत असते. सांगितलं काय झालं ऐका, काय नाही म्हणलं मी, मला लांबीत असते असं म्हणलं काही बी काढित बाबा लांबीत याचा अर्थ तुम्ही आता इकडं येऊ नका, तुमची गरज नाही, कीर्तनकार भरपूर असं म्हणायचं मला. मला कळतं तुम्हाला काय म्हणायचं. नारद सांगितलं देवाचं करायचं माफ करा, पण देवाला शाप दिला नारदाने. नारद म्हणले तुझ्या आणि तुझ्या पत्नीचा वियोग होईल आणि जे मला रूप दिलं ना त्यांची संगत घेऊन तुझ्या बायकोची असणारी शोध तुला करावं लागेल, ते म्हणजे राम अवतार आहे. आणि मग नारदाला कळून चुकलं की आपलं चुकलं, देवा तुम्हाला आलं सांगायचं म्हणजे जाऊ द्या चालेल गेलं झाक निघून सव्वा लाखाची कशाला, सव्वा लाखाला काही किंमत नाही आता, लोकांपाशी पैसे काय कमी नाही त्यामुळे कमी नाही असो. त्याला सांगितलं जिथं नारदाला वाचण्यात आवडली नाहीये त्यांनी सांगितलं त्या वाचनेचा काय करावं लागतंय आणि अंत करावं लागतंय. म्हणून तिसऱ्या चरणात सांगितलं बाबा आणि कांतरी नदी आम्ही वस्ती आणि करावी शांती वाचनेची. मग याच्यासाठी महाराज काय करावं लागेल, महाराज म्हणले फुकट बडबड करीत जाऊ नका. काय कारण फुकट न बडबड करणे एका भगवंताचं नामच म्हणणं हेच खरं शास्त्र असणार. त्या ठिकाणी शस्त्र आणि शास्त्र, आपल्याला शस्त्र पाहिजे, अरे वाचलेला मारण्यासाठी शस्त्र नावाचं पाहिजे. त्याच्यामुळं अनंत वाचा बरळ की बरळ आणि त्या पैसे दयाला किंवा गोपाळ आहे हरी म्हणून म्हणे नामस्मरण कर जा, फुकट बडबड करी जाऊ नको. या अभंगाच्या शेवटी